पहिल्यांदा दिंडीत आली मी आज, पुण्यात माहेर आहे ग माझं, मला सवय भजनाची, वाटबाई चालते पंढरीची, मला सवय भजनाची, वाटबाई चालते पंढरीची. की जर स्वर्ग पाहायचं आहे, जे ते गाणं पण आहे, वैकुंठी दिसे स्वर्ग हे, तसं जर स्वर्ग पाहायचं आहे तर पायीवारी केली पाहिजे. कष्ट दुःख म्हणाल तुम्ही तर मग तुकोबाराय म्हणतात की मागे पुढे आहे राहे सांभाळीत, आले आघात निवाराया. मग तर देव जर आमच्या सोबत आहे तर आम्ही कशाची भीती बाळगणार नाही. माझ्या पाठीमागे देव आहे ना, तर मला काहीच वाटत नाही, कोणीही काळजी करू नका. मी आज पुण्यात माहेर आहे ग माझं, मला सवय भजनाची, वाटबाई चालते पंढरीची, मला सवय भजनाची. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालखी सोहळा पंढरीकडे प्रस्थान झालेला आहे. आणि हे सोहळा आज संत तुकाराम महाराजांचा सोहळा आज सराटी या ठिकाणी मुक्कामी आहे आणि काही दिंड्या ह्या अकलूजकडे आलेल्या आहेत. एरवी आपण वारीमध्ये चित्र बघतो, आजी आणि आजोबा चालताना आपल्याला दिसतात, मात्र एका दिंडीमध्ये चक्क तरुणाई अवतरलेली आहे. तरुण मुली या वारीमध्ये दिसत आहेत. या वारीमध्ये बघू शकतो दोनही चित्र, इकडे आजी आहेत आणि या इकडे तरुणी आहेत. असं आगळं वेगळं चित्र एका दिंडी मला दिसलं आणि त्यांच्या भावना काय आहेत या वारीबद्दल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. माझ्यासोबत काही माऊली आहेत, तरुण माऊली आहेत. तुमच्या वारीबद्दलच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला विचारणार आहे. एरवी सोशल मीडियावर रमणारी तरुणाई आज वारीमध्ये रमते, कुतूहल आहे प्रेक्षकांना आणि मला सुद्धा. काय सांगाल अनुभव सांगायचं म्हणलं तर सगळ्याच गोष्टी मी सांगितलं, आधी शब्दात सांगता येणार नाहीयेत, पण मी सांगितलं की जर स्वर्ग पाहायचं आहे, जे ते गाणं पण आहे, वैकुंठी दिसे स्वर्ग हे, तसं जर स्वर्ग पाहायचं आहे तर पायीवारी केली पाहिजे. आणि या वारीमध्ये इतकी ॲडजस्टमेंट करायला मिळते ना, म्हणजे तरुण मुली सुद्धा इतक्या ॲडजस्ट करतात एकमेकांना. आजी लोक आहेत ते आम्हाला ॲडजस्ट करून घेतात, म्हणजे त्यांच्या आणि आमच्या विचारांमध्ये बराचसा फरक आहे, पण तरीही ते आम्हाला त्यांच्यामध्ये जुळवून घेतात. आणि इथं आल्याच्या नंतर आहे ना, एक माहेरी आल्याचं सुख मिळतं. तुम्ही काय करत असता नेमकं? माझं पार्लर आहे, बिझनेस आहे. दुसरेही माऊली आहेत. एरवी सोशल मीडियावर रमणारी तरुणाई या रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही चालता? हो चालते. तुम्ही काय करता, शिक्षण काय घेता आणि काय सांगाल अनुभव? माझे आता 10वीचे पेपर झाले, 11वीला ॲडमिशन घेतले. बर, काय अनुभव आहे वारीचा? कितवी वारी? पहिलीच वारी. आतापर्यंतचा प्रवास कसा झाला? त्रास होतोय का काही? नाही, खूप छान प्रवास झाला. काय वर्णन काय कराल? हेच खरं म्हणजे प्रश्नासारखं मी विचारतोय. तुम्ही काय वर्णन कराल या वारीचं? मला खूप छान वाटतं ह्या वारीत येऊन. माझी पहिलीच वारी आहे. आजोबांनंतर मी आता दुसरी वारी आजोबांबरोबर मी आलेली आहे आता. ह्या वारीत येताना खूप भारी वाटते, असं थकवासारखं असं वाटतच नाहीये काही. गणपतराव शिंदे माझ्या आजोबांचं नाव आहे. आणि त्यानंतर आता मी एन्जॉय करते. माऊली, तुम्हाला काय यावंसं वाटलं वारीमध्ये? वारीमध्ये घरच्यांना पाहून, आजी आजोबांना पाहून असं वाटायचं की ते इतके छान वर्णन सांगायचे वारीचे, की कसे फुगड्या खेळतात, रिंगण कसं असतं, देवाबद्दल सांगायचे. तेव्हापासून उत्सुकता होती. आणि कष्ट दुःख म्हणाल तुम्ही तर मग तुकोबाराय म्हणतात की मागे पुढे आहे राहे सांभाळीत, आले आघात निवाराया. मग तर देव जर आमच्या सोबत आहे तर आम्ही कशाची भीती बाळगणार नाही. दुसरे माऊली आहेत. काय वारीचं वर्णन कुठल्या शब्दात कराल? वारीचं वर्णन म्हणजे आज तुम्ही जर चालताय, तुमच्या पायाला फोड येऊ, ठेच लागू, तरी कोणी मागं नाही राहत, सगळे पुढे जायचा प्रयत्न करतात. ह्या अभंगाच्या चालीसोबत पाऊल कसं पुढं जातं. आत्ता पालखी आमची रथ सराटीला थांबलाय, पण तिथून पुढे आम्ही 5 किलोमीटर येताना सुद्धा जेव्हा भजन चालू होतं तेव्हा आम्ही इथं कसं पोचलो ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. ते भजन थांबलं की आम्ही म्हणतो सुरू करा, का तर आम्हाला पावलांकडे नाही तर भजनांकडे ऐकून इथं यायचा अनुभव मिळतो. कितवी वारी आहे माऊली तुमची? चौथी. एरवी आपण आजी आजोबांना वारीत बघत असतो, त्यांच्यात सामील झालात? खूप छान वाटतं. प्रथम मी रामकृष्ण हरी म्हणेन. आमचा दिंडी नंबर 29 आहे. संतोष महाराज काळोखे या दिंडीचे चालक आहेत. आणि असं म्हणतात की स्वर्गाचं सुख या वारीमध्ये असतं. तर आपण जितकं आपण नामस्मरणात मग्न होतो तसं आपले ओढ देवाकडे लागते. मग आपल्याला ऊन वारा पाऊस या कुठल्याच गोष्टींची आपल्याला जाणवत नाहीत. कुठल्याच म्हणजे कुठं राहतो, कुठं बसतो, घरी अगदी एक दिवस फरशी नाही पुसली तर आपण बसू शकत नाही, पण अगदी आम्ही कुठंही पडतो, कुठंही काही बघत नाही आम्ही. ऊन वारा आहे की काय पडलंय की काय, साधा फक्त एक कागद अंतरून आम्ही झोपतो, पण अगदी अशी कशाची भीती वाटत नाही की आज काय
होईल असं, म्हणजे रस्त्याने चाललं तरी अगदी असं वाटत नाही की आमच्यावर काही कुठलं हे येईल, संकट येईल, असं काहीच नाही. बिनधास्त मस्त आमच्या भजनाच्या धुंदीमध्ये आम्ही मस्त चालत असतो. नक्कीच. माऊली, तुम्ही कितवी शिकता आणि काय अनुभव सांगा? आता मी 13वीत गेलेली आहे आणि मला ही वारी पहिल्यांदा करते, पण खूप भारी वाटतं आहे. आणि माझे जेव्हा पाय भाजले होते ना, सगळ्यांनी मला ना विचारलं होतं कसं वाटतंय, तर मी म्हणले मला काहीच नाही माझं, कारण की माझ्या पाठीमागं देव आहे ना, तर मला काहीच वाटत नाही, कोणीही काळजी करू नका. नक्कीच हा संप्रदाय आहे, हा भक्ती मार्गाने चालणारा संप्रदाय आहे आणि भोळ्या भाबड्या भक्तीने विठुरायाच्या दर्शनासाठी चालत असतात. हे झालं एक युवकांचं रूप. दुसरं म्हणजे जे आजी आजोबा आपल्या या वारीमध्ये चालत असतात, या वारीमध्ये त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. त्यांच्या काय भावना आहेत, आता हे युवा मंडळी पाहून काय वाटतं? छान वाटतं. तुमच्यात सहभागी होत आहेत आता मुली? हो. अहो खरं सांगायचं छान वाटते आम्हाला. छान बरं का. कसं सांभाळून घेतात त्यांना? एक नंबर. काय असं त्रास त्रास नाही, काय नाही, त्यांना काही सांगायला नाही, सगळी मालिका वाचतात. बरं. मग त्यांच्या मागं त्या मोर म्हणतात, आम्ही त्यांच्या मागं म्हणतो. मग त्यांना तुम्ही काही शिकवता की नाही वारीमध्ये? त्यात आम्हाला शिकवितात. काय शिकवतात तुम्हाला? काही असं ना, त्यातले सगळे मालिका वाचितात. बरं बरं. मग आम्ही ते म्हणतो ना. म्हणजे तुम्हाला शिक्षण नसल्यामुळे ते वाचता येत नाही. बघा, शिक्षण शिकलेल्या युवती आपल्या आजींना हरिपाठ असो, अभंग असो या वाचून दाखवतात, गवळणी त्यांना म्हणून दाखवतात. आणि हे जे काही साधू संतांनी आपल्या गवळण अभंग हे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा असा क्रम असा वर्ण खाली येत असतो. मात्र शिकलेली पिढी असल्यामुळे आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना ही पिढी शिकवते. दुसऱ्या माऊलीत, तुम्हाला काय वाटतं? तरुण मुली आता तुमच्या वारीत सहभागी होत आहेत, हो, काय भावना? खूप छान वाटते. तरुण मुलींनी सुद्धा याच्यात म्हणजे भाग घेतला, खूप छान वाटतं. मी तुळजापूरून आली, पुण्याचं माहेरी माझं. पहिल्यांदा दिंडीत आली मी आज, पुण्यात माहेर आहे ग माझं, मला सवय भजनाची, वाटबाई चालते पंढरीची, मला सवय भजनाची, वाटबाई चालते पंढरीची. या ठिकाणी तरुण माऊली आहेत आणि या ठिकाणी आजी आहेत. या दोन्हीचाही हा संगम आहे. फार सुरेख असं वातावरण आहे. अकलूज या ठिकाणी ही दिंडी आज मुक्कामी असणार आहे. आपण या वारीच्या वाटेवरील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. त्यामध्ये वारकरी एक आवर्जून शब्द म्हणतात, स्वर्गसुख. जे स्वर्गसुख त्यांना मिळतं ते त्यांनी आपल्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. वारीच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लेट्सअप मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मला लाईक करा,